तीळ बघत होतो आणि तीळ म्हटलं म्हणजे थंडी आठवते नाही का. तिळगुळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या, त्यानंतर तिळगुळाचे लाडू, असे सगळे प्रकार. आणि मग गुळानुसार मला आठवतं लहानपणी आमची मावशी धंतोलीमध्ये राहायची आणि धंतोलीच्या 2-3 गल्ल्या होत्या. धंतोली म्हणजे नागपुरातला एक असा भाग तिथे वेगवेगळ्या अशा लेन्स होत्या आणि मग मावशी राहायची, त्याच्यानंतर दुसरी एक मामी राहायची, तिसरी मामी राहायची आणि सगळ्यांकडले तिळगुळाचे लाडू वेगवेगळ्या चवीचे. कारण प्रत्येकाकडे गूळ वेगळा यायचा. कोणाकडे थोडासा काळसर गूळ यायचा, कोणाकडे गावाकडनं यायचा, कोणाकडे कोल्हापुरी गूळ यायचा. तर हे सगळे प्रकार तिळाचे तेव्हा व्हायचे. आणि त्यात एक गजक नावाचा प्रकार आमच्या इथे होतो. मी मागेही म्हटलं होतं की इंदोरी गजक जे आहे ते अतिशय अप्रतिम असतं आणि त्यासाठी तीळ, गूळ आणि साखर 3च गोष्टी लागतात. तर सगळ्यात पहिले तीळ आपण भाजून घेऊ. तीळ आपण भाजून घेऊ साधारण 1 वाटी. आणि हे छान भाजून झाल्यानंतर ह्याला थोडंसं थंड करायला परातमध्ये ठेवायचं आणि हे तीळ आपण कुटून घेऊ. गंमत कशी आहे की आपण हे मिक्सरवरही करू शकतो, पण मिक्सरवर करणं आणि हे करणं ह्याच्यात फरक पडतो. तो असा की याला तेल सुटतं, मिक्सरला तेल सुटतं, मिक्सरमध्ये कट होतो, याच्यामध्ये ठेचल्या जातो. हा फरक आहे. थोडं तेल लावून घेऊ याला आणि ह्याच्यामध्ये आपण गजक जे आहे ते सेट करणार आहे. तूप लावायचं नाही. तूप जर लावलं तर गजक निघणार नाही. व्हेजिटेबल ऑइल किंवा सरळ तिळाचं तेल लावलं तरी चालेल. 1 वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे. आपण गूळ साखर मिक्स करणार. 1 वाटी गूळ, त्यामध्ये साखर अर्धी वाटी, साधारण 1 वाटी पाणी. याचा व्यवस्थित गोळीबंद पाक आपल्याला करायचा आहे. आता याचा पाक व्यवस्थित झालेला आहे. हा मंद आचेवर आपण इकडे घट्ट करू. 1 चमचा तूप यामध्ये घालू आपण. आता पाक जो आहे तो गोळीबंद आपल्याला हवा. म्हणजे कसा की आपण काय करायचं की या पाण्यामध्ये 1-2 थेंब टाकून पाहायचं. थंड पाणी आहे आणि थंड पाण्यात हा अजून जो आहे पाक तो चिकटतोय, म्हणजे ओलसर आहे. हा जोपर्यंत गोळीबंद होत नाही, थोडा वेळ अजून हा असा ओलसर आहे, चिकट आहे असा बघत असाल तुम्ही. तर जोपर्यंत गोळीबंद होत नाही तोपर्यंत आपल्याला याला करायचं आहे. आता यामध्ये मी फक्त चिमूटभर मीठ घालणार आहे आणि मला असं वाटतं की आता आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी येईल. आता अगदी व्यवस्थित हवी ती कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली आहे. हे बघा, ही अशी साखर छान गोळा होऊन हे असं छान तुटल्या गेलं पाहिजे, म्हणजे क्रिस्टलाइज झाला पाहिजे. आता आपले तीळ कुटून झाले, पाक झाला. पाक झाल्यानंतर हा पाक असाच ठेवून द्यायचा आपल्याला. गोळीबंद कसा होतो तो दाखवला, तो गोळीबंद होतो आहे. हा असाच ठेवून द्यायचा एक साधारण 15 ते 20 मिनटं. आता पाहता तुम्ही हे असं कडक झालं आहे. याच्यातून असे तार येत आहेत, असे तार. ह्याला सगळ्यांना असं गोळा करायचा आपल्याला, जोपर्यंत हे असं छान पांढरं होत नाही तोपर्यंत. आता तुम्ही बघत असाल की याचा रंग जो आहे तो हळूहळू बदलतो आहे. याच्यातून व्यवस्थित तारा सुटत आहेत. या पोझिशनला हे सगळं आपण घेऊन यामध्ये हळूहळू हे अर्धवट कुटलेले तीळ मिसळायचे.
आता तुम्ही बघत असाल की एकावेळी अनेक तारा तुम्हाला दिसत आहेत. हीच पोझिशन आहे की आपलं गजक जे आहे ते अतिशय व्यवस्थित होईल. आता याला सेट करायचं. आणि हे थोडंसं गरम असतानाच याला मार्किंग करून ठेवून देऊ आपण. सॉफ्ट असं गजक आपलं तयार झालं आहे. याची गंमत कशी माहिती आहे का, की जेवढं तुम्ही कराल, जेवढी तुम्हाला प्रॅक्टिस होईल, त्या तारा जेवढ्या छान निघतील तुमच्या, तर तेवढं तुमचं गजक जे आहे ते क्रिस्पी होईल. आणि शेवटी काय प्रॅक्टिसचा भाग असतो. मी काय रोज गजक करत नाही, त्यामुळे थोडं 19-20 राहिलं असेल, पण बेसिक प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि गजक तयार करा. गजक तयार केल्यानंतर ते तिळगुळाच्या रूपात एकमेकांच्या घरी पाठवा. काळे तीळ वापरा त्याच्यामध्ये, नुसतेच पांढरे घेऊ नका. त्याला एक छान कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर एखादी मिठाई तयार केली तर खाणाऱ्याला मजा येईल, वेगळं पण वाटेल. नेहमी आपण तिळगुळ तर खातोच, पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मास्टर रेसिपीज एवढं असं छान सॉफ्ट गजक तयार झालं आणि तोच क्रिस्पी पण येते.